हॅलो, चला तर गुड मॉर्निंग. मी अश्विनी आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी काही झाली, कारण सकाळी नाश्ता वगैरे तर झाला होता आणि त्यांनी गाडीवर पण गेले होते आणि मला बाकीचं जेवण बनवायचं होतं. मग इथं काय माझे जेवण बनवण्याची तयारी चालू होती. चला तर म्हटलं आजपासून एक लॉंग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी अपलोड करत आहोत. तेवढंच मला पण मोटिवेशन भेटतं आणि तुम्हाला पण, म्हणून मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट केली. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहे आणि लॉंग पण. तरी माझी ती भेंडीची भाजी आणि चपाती, वरण, भात, कुकर वगैरे लावलेलं होतं. सगळं जेवणाची तयारी बनवून झालेली होती. चला तर गाईस, फायनली माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे आता पूर्णपणे. चला मला बाकीचं घर वगैरे आवरून घेते, कारण येतच आहे. तर म्हटलं चला बाकीचं पण घर आवरून घेते. तर आता मी घर आवरून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते की मी जेवणामध्ये काय बनवलं. भेंडीची भाजी तर तुम्ही बघितलीच असेल आणि कुकर लावलं होतं. वरण भात पण बनवला आणि चपाती पण बनवली. आणि चला आता मी बाकीचं घर आवरून घेते. घरामध्ये खूप जास्त पसारा पडलाय आणि आज आहे मला सोमवारची सुट्टी, म्हणून आज माझी एवढी काही तयारी चालू आहे. तर बघू, संध्याकाळचा पण स्वयंपाक मी आताच बनवून घेतला, कारण मी सकाळी सँडविच बनवलं होतं. तर त्यापासून काही व्हिडिओला स्टार्ट नाही केलं, दुपारीपासूनच स्टार्ट केलेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आजपासून एक लॉंग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ रेग्युलर अपलोड केला जाईल. तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत आता शेअर करते की मी पुढे काय करणार आहे. बाहेर तर पाऊस खूपच आहे, म्हणून मला इथं काही शौर्याचे कपडे वाळत टाकायचे होते. मग काय मी शौर्याचे कपडे आताच टाकत होते वाळत. दिवस आहे म्हणून. आणि आता ठरलंय ना आमचं थोडंसं रेशन नाही लागल्यामध्ये रेशन संपले. तर किराणा घ्यायला आम्हाला आता जायचं आहे. तर अहो बोलले की मी अर्ध्या तासात येतो, तोपर्यंत तू आवरून घे. तर म्हटलं चला पहिले मी जेवण करून घेते, म्हणजे त्यांना जेवायला वाढलं आलं की तोपर्यंत मी माझं आवरून घेते. आणि शौर्य पण झोपलेला आहे, अजून तो उठला नाही 2 तास झालं. तर शौर्य उठल्यानंतर त्याला थोडंसं वरण घातलं पण, आणि नंतर आई पप्पा पण घेऊन त्याला मी किराणा भरायला जाऊन एक राशन घेऊन. तरी पण आता बघू आणि कुठे जातो ते पण मी तुम्हाला दाखवते. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जातोय तरी पण हे बघा, मी इथं ना असे काही बाहेर कपडे सुकायला टाकलेत, कारण करणार तरी काय, पाऊस येतोयच. तर आज आपल्या जेवणामध्ये असं काही मेनू आहे, भेंडीची भाजी, वरण, भात आणि पापड वगैरे. तर आता मी जेवून घेते, त्यांना यायला थोडासा वेळ आहे. तर म्हटलं मी जेवून घेते आणि नंतर त्यांना जेवण देईल. मी ना त्यांना कॉल करून अर्धा तास झाला आहे, माझं जेवण पण झालं. त्यांनी म्हणलं की तू जेवून घे, मी आल्यावर जेवतो. तर माझं जेवण पण करून झाले आणि ते अजून आलेच नाहीत. तर चला म्हटलं वेळ वायाला घालण्यापेक्षा मी ब्लाऊज शिवायला घेते. तर मी आता ब्लाऊज कटिंग केलेलं होतं ऑलरेडी. चला तर मग मी शिवण्यासाठी घेते. त्यांनी येईपर्यंत जेवढं होईल तेवढं करते, मग बाकीचं तर आल्यानंतर कंप्लीट करते. तर चला म्हटलं आता की मी लगेच शिवायला घेते. बघू आता ते कधी येतात, माझं ब्लाऊज किती शिवून होते ते मी तुम्हाला पुढे दाखवते. मी अजून पण शौर्य उठला नाही, 2.5 तास झाले कमीत कमी. तो अजूनही झोपूनच आहे. तरी पण बघू आता उठला ना तर आपल्याला मी खायला देते वरण भात, म्हणजे तो छानपैकी फ्रेश होऊन खेळत आणि आम्ही तेवढं किराणा करून आणू शकतो. म्हणजे तो खेळायला तेवढा थोडा वेळ तरी जाऊन येणं होईल, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे त्याला बाहेर घेऊन जायची काही इच्छा होत नाही, कारण तो पण चिडचिड करणार आणि आमची पण जास्त चिडचिड होणार, म्हणून त्याला काही बाहेर नाही घेऊन जाणार. तर चला आता मी ब्लाऊज शिवून घेते. त्यांना घरी यायला थोडासा वेळ होता, तर चला म्हटलं माझं ब्लाऊज शिवून घेते, कारण सकाळपासून तर 2 ब्लाऊज शिवून झाले होते. चला तर म्हटलं सुट्टी आहे तर 2-3 तर ब्लाऊज झालेच पाहिजे, म्हणून इथे मी 3रा ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेतला होता, कारण त्यांना यायला वेळ होता थोडासा. मग काय मी म्हणलं टाईम वेस्ट करण्यापेक्षा एवढाच ब्लाऊज पण होईल, म्हणून स्टिच करण्यासाठी बसले होते. आम्ही घरातून निघलो आणि पुढे जाणार होते. आमच्या गाव मॅडमला काहीच नाही, आम्ही चालत तिला घेतले आणि तिला सांगितले की आम्ही चाललो. ऑर्डर पाडला शाळेत कोण जात
तरी पण आता बघू, तिला तर माहिती नाही तिला सरप्राईज देऊ कुठे जाते ते. तर आता आम्ही निघालोय घरात. चला जाऊन येऊ थोड्याच वेळात. आम्ही तुला सांगतो पुढे गेल्यावर. एवढी आजारी तुला त्यातून वॉटरफॉलला घेऊन जायचे का? माझी काय चुकी आता? मग कशाला निघली पळत? वॉटरफॉल म्हणल्या वॉटरफॉल म्हणजे पाण्याचे धबधबे असतात ना, वरतून पाणी पडतंय तिथं. पाऊस पडला ना बाहेर उतरले मार्ग. मग काय करतात, जाते की नाही? जर धंदा करायला जायचं असेल तर मग गॅस टाकायला जातो. आम्ही ना मॉलमधून इथं काही किराणा भरून आणला होता. मला तिथलं काही शूट घेता आलं नाही कारण मी मोबाईल माझ्याजवळ घेतलाच नव्हता, त्यांच्याकडेच होता. तर चला म्हटलं मी आता किराणा भरून आणलेलाच आहे, तसं लगेच भरून पण ठेवते. ऑर्गनाईज केलं ना उद्या टिफिन वगैरे बनवताना सोपं जाईल म्हणून मी इथं ऑर्गनाईज करून ठेवत होते लगेच. आणि शौर्य पण खेळत होतं छानपैकी. आणि माझ्या घरामध्ये ना पहिलं लाईट म्हणजे ट्यूब लाईट नव्हती, छोटी लाईट होती पण त्यामध्ये व्हिडिओ क्लिअर येत नव्हते म्हणून मी ना व्हिडिओ बनवत नव्हते रात्रीचे. पण आता ना आज त्यांनी ट्यूबलाईट पण आणली, त्याच्यामुळं आता घरामध्ये उजेड छान पडतोय. तर चला म्हटलं आजपासून आपण रात्री पण शूट घेत जाऊ थोडंफार, म्हणजे व्हिडिओ पण छान बनेल. कारण याच्या अगोदरचे व्हिडिओ ना मला सकाळीच बनवायला लागत होते पूर्ण, तर यामध्ये दिवसभराचं मी काही घेऊ शकत नव्हते. पण आता मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल. आणि त्यांनी पीठ दळून आणायला गेले. काय चाललंय रात्री 12 वाजता? अरे बापडे, काय शौर्य? ओ अरे झोपायची कधी बाबड्या? कधी झोपायची? रात्रीची. आणि आज आम्ही काय ठरवलं होतं की सकाळचा स्वयंपाक ते दुपारचा स्वयंपाक करताना मी संध्याकाळचा पण स्वयंपाक करून घेतला, कारण म्हटलं की थोडंसं लवकर झोपता येईल आज. आणि आम्ही दोघं किराणा वगैरे भरून आलो, सगळं झालं आमचं. आणि आमच्या दोघांना पण खूप जास्तीची झोप येते, म्हणजे मला तेवढी नाही येत पण ह्यांना खूप जास्तीची झोप येते. पण शौर्यची मस्ती बघा कशी चालू आहे. एक मिनिट शौर्य काय करतो? झोपायचं कधी? ये तुला काय काय करते, ये शौर्य तिथं बघ कॅमेरा. ये ना ये. चला झोपायची, चला 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 चला. गाई गाई शौर्यला गाई 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 गा. चला तर गाईज आज पुरतं तुम्हाला शौर्य दाखवते आणि व्हिडिओचा शेवट करते. शौर्य इकडे उठा. चला तर गाईज आज पुरतं एवढंच. काही भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. शौर्य बाय बाय करणार. बाय 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 बाय. आणि जे कोणी आपल्या व्हिडिओवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.